यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पानकनेर गावात महिलांचा दारूबंदीचा एल्गार. दारूमुळे संसार उद्ध्वस्त, आता गावात एकही थेंब नको. आमचे संसार वाचवा म्हणत महिलांना अश्रू अनावर. दारू विरोधात रणरागिणी एकवटल्या. पानकनेर गाव. आमचे नवरे दारूमुळे घर उद्ध्वस्त करत आहेत, मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत. आता तरी गाव वाचवा या आक्रोशाने शनिवारी पानकनेर गावातील महिला ग्रामसभा अध्यक्ष हादरून गेली. महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतानाच गावात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. सेनगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पानकनेरगाव येथे दिनांक 2 मे 2026 रोजी हनुमान मंदिर परिसरात विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सौ अर्चना चंद्रशेखर देशमुख या होत्या. सकाळी 11 वाजता सुरू झालेली या सभेत महिलांनी दारू विरोधात तीव्र संताप व्यक्त करत गावात वैध आणि अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद केली आणि याची जोरदार मागणी केली. यापूर्वी दिनांक 23 एप्रिल रोजी महिलांनी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज सादर करून दारूबंदीची मागणी केली होती. त्यानुसार आयोजित ग्रामसभेत ग्रामविकास अधिकाऱ्यांनी महिलांच्या मागणीचं वाचन केलं. गावात दारूबंदी लागू करायची का असा प्रश्न उपस्थित होताच संपूर्ण परिसर होय होयच्या घोषणांनी दणाणून गेला आणि ठराव एकमुखी मंजूर करण्यात आला. दारूने घरे मोडली, संसार रस्त्यावर आले. ग्रामसभेत अनेक महिलांनी आपल्या संसाराची व्यथा मांडताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दारूमुळे घरात रोज भांडणे होतात, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे राहत नाहीत, कमाई दारू तोडते, महिलांवर अत्याचार वाढले, अशा संतप्त भावना महिलांनी व्यक्त केल्या. काही महिलांना बोलतानाच हुंदके आवरले नाहीत. गाव धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेसाठी ओळखलं जात असतानाही गेल्या काही वर्षात गावात वाढलेल्या दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप महिलांनी केला. माणकेश्वर बाबांच्या पवित्र भूमीत दारूचा विळखा नको अशी भावनिक हाक यावेळेस देण्यात आली. दारूबंदी नाही झाली तर रस्त्यात उतरू, महिलांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. ठराव करूनही कारवाई नाही झाली तर आम्ही आंदोलन करू, रस्त्यावर उतरू असा निर्धार महिलांनी व्यक्त केला. गावातील तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चालल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. ग्रामसभेत मंजूर झालेल्या दारूबंदी ठरावाची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीनं देण्यात आली. पानकनेर गावातील महिलांनी उभारलेला हा दारूबंदीचा एल्गार आता प्रशासन कितपत गांभीर्याने घेतो याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली.